नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंगमध्ये स्वागत करतोय। मी बऱ्याचदा प्रयत्न करतोय की या प्रकारचे जे व्हिडिओज असतात, ज्याला आपण म्हणू की स्ट्रॅटेजीचे व्हिडिओज आहेत, टाइम टेबलचे व्हिडिओज आहेत, सिलेबसचे व्हिडिओज आहेत, इथून तुमचा अभ्यास आहे ना हा योग्य मार्गाने जायला पाहिजे। आणि म्हणून असाच काय तर आज आपण टाइम टेबल डिस्कस करणार की नेमका टाइम टेबल कसा बनवायला पाहिजे। आणि ऑब्वियस आहे की ज्यावेळेस मी असे व्हिडिओ बनवतो मग प्रत्येकाचा काहीतरी एक नवीन डाऊट येतो। आणि म्हणून मी मागच्या वेळेस वर्कशॉप घेतला होता की आपण डायरेक्ट तुमचे काही डाऊट्स आहेत ना ते या त्या वर्कशॉपमध्ये डायरेक्ट विचारा म्हणून। होतं काय की मी टाइम टेबल सांगतो एकाला, मग दुसरा वेगळा राहतो। तो म्हणतो की सर माझी कंडिशन अशी आहे, मग मी कसं टाइम टेबल बनवू। मग तिसरा येतो, तो म्हणतो सर माझी कंडिशन अशी आहे, मी कसं बनवू। तर आज मी थोडंसं जनरलाइज तुम्हाला टाइम टेबल सांगणार आहे। कुणासाठी? सर्वांसाठी। तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये बसताय, तुम्ही फुल टाइम आहात, तुम्ही वर्किंग आहात, तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, तुम्ही हाऊसवाईफ आहे, कोणी जरी आहे तरी पण तुम्हाला फक्त काही फॉर्म्युला काही असं सांगणार आहे मी की तो प्रयत्न करा, ते ठेवा, त्या गोष्टी तुमच्यामध्ये तुमच्या टाइम टेबलमध्ये असायला पाहिजेत। आणि त्यानुसार मग टाइम आहे तो डिवाइड करा। कारण फुल टाइम करणारे हे कदाचित जास्त विद्यार्थी असतीलही, पण असं नाही आहे की कॉलेज स्टुडंट करू शकत नाही, असं नाही की वर्किंग जे प्रोफेशनल आहे ते करू शकत नाही, नक्की करू शकतात, बरोबर। पण मग त्यांना काय करावं लागेल, कुठून तरी काहीतरी करून टाइम चोरावा लागणार आहे। त्यांना विकेंडला सुट्टी घेता येणार नाहीये, त्या दिवशी त्यांना पूर्ण भरपाई करून करावी लागणार आहे। तर ह्याच बाबी आज समजून घ्यायच्या आहेत आपल्याला। मुद्दा लक्षात आला। बाकी अभ्यास तर सर्वांना सारखाच करायचा। असं तर होणार नाही ना की फुल टाइम करतोय म्हणून 2 पुस्तक किंवा 4 पुस्तक वाचायचे एका एका विषयाला, आणि वर्किंग आहे म्हणून एका पुस्तकातून तो परीक्षा पास करेल, असं तर अजिबात होणार नाहीये। त्यात कोणाला काही कॉम्प्रोमाइज करता येणार, तो तर करायचाच आहे। मुद्दा लक्षात आलाय। मग आपल्याला काहीतरी करून वेळ चोरावं लागणार आहे, वेळ काढावं लागणार आहे, ही परिस्थिती आहे हे समजूनच घ्या। ऑल क्लिअर? चला पुढे वळू आपण। सर्वात आधी नंबर दिलेला आहे माझा। कोणतेही काही क्वेरीज आहेत, सिलेबस जरी तुमच्याकडे नाहीये, राज्यसेवा आहे किंवा कंबाईन आहे किंवा इतर काही डाऊट्स आहेत, तुम्हाला इतर काही स्ट्रॅटेजी बद्दल डिस्कस करायचं आहे, तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे, तुम्हाला व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायचे ज्यावर रेग्युलर कंटेंट आहे, रेग्युलर माहिती आहे, करंट अफेअर्स आहे, नोटिफिकेशन आहे, सर्व शेअर करत असतो। माझा नंबर नोट करून ठेवून द्या, ठीक आहे। सेम नंबर व्हॉट्सअपला आहे, सेम नंबर कॉलिंगला आहे। जनरली मी कॉलिंगला फोन उचलू शकत नाही, कारण काय तर आपले सेशन माझी सेशन असतात त्यामुळे। आणि म्हणून काय करायचं, जर मी नाही उचललं डायरेक्ट मला व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवा तुमची जे पण क्वेरीज आहे। मी शक्य झाल्यास तुम्हाला नक्की कॉल करणार, नाही तर मेसेजला जर रिप्लाय तर नक्की करणार। त्यामुळे हा नंबर आहे। व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायचं तर या नंबरला मेसेज करा, आणि हा टेलिग्राम चॅनल आहे। दोन्ही ठिकाणी तुम्हाला रेग्युलर कंटेंट आहे तो मिळत राहणारच, ठीक आहे। बघा, सर्वात आधी आपण समजून घेऊ की टाइम टेबल बनवताना, कारण मी जनरलाइज सांगतोय ना, कोणी एका व्यक्तीसाठी सांगतोय का किंवा फक्त याच कॅटेगरीसाठी किंवा त्याच कॅटेगरीसाठी, असं नाही। त्यामुळे हे समजून घ्या की काही जनरलाइज ज्या पॉईंट आहेत ना ते बघा काय आहे की आपल्याला परीक्षा पास करायची तर 2 गोष्टी पाहिजेत। मी राज्यसेवाबद्दल बोलतोय बरं का, की आपल्याला जर परीक्षा पास करायची आहे तर 2 गोष्टी पाहिजेत। कोणत्या 2 गोष्टी? एक आहे की त्या परीक्षेसाठी पेपरमध्ये जे विचारलं जाणार त्यासाठी नॉलेज, म्हणजे भरपूर वाचन करायचं आहे। भरपूर वाचन, बरोबर ना? नॉलेज पाहिजे ना, म्हणजे नॉलेज पाहिजे म्हणजे यासाठी काय तर आपल्याला भरपूर वाचन करायचं आहे। आणि दुसरं काय, वाचन म्हणून किंवा जर तुम्ही कोणते क्लासेस केले असणार किंवा युट्यूबला काही व्हिडिओ जर ते पाहत असणार है ना, इथून आपल्याला काय तर हा नॉलेज मिळणार आहे, बरोबर। तर तो नॉलेजचा भाग झाला। पण हा नॉलेज माहित असून काहीच फायदा नाही ना। बघा, हे क्लिअर करा अगदी की वाचणं सर्वाला येतं, शाळेमध्ये ते आपल्याला शिकवलं पण तो वाचलेला आहे प्रत्येक जण कागदावर सारखाच उतरवेल असं नाही। तो वाचलेला भाग प्रत्येक जण सारखाच एक्सप्लेन करेल असं नाही। मी मागच्या 9 वर्षापासून 8-9 वर्षापासून शिकवतोय, त्यामुळे आज एवढा कॉन्फिडेंटली मी तुम्हाला शिकवू शकतोय। म्हणजे हे जे एक्सप्लेन करणं आहे ही पण एक स्किल आहे, आणि स्किलसाठी वेळ लागतो। थोडं 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 तरी चांगले होत जाते। तुम्ही जेवढं त्याचा प्रॅक्टिस कराल तेवढं चांगलं होणार। त्यामुळे नॉलेज पाहिजे, आणि त्या नॉलेजला आपल्याला पेपरमध्ये उतरवायचे, त्यासाठी स्किल्स पण पाहिजेत। सो स्किल्स पण पाहिजे। नॉलेज आपल्याला कोणत्या मार्गाने मिळेल? या मार्गाने मिळेल। कोणकोणत्या प्रकारचा नॉलेज? स्टॅटिक, म्हणजे 51 वर्षी 27 मध्ये पण तोच, 28 मध्ये पण तोच, 29 पेपरमध्ये पण तोच। पण करंट अफेअर्स नाही, हा डायनामिक भाग आहे, हा दरवर्षी चेंज होईल, प्रत्येक पेपरला वेगळा असेल। सो स्टॅटिक आणि करंट असा 2 भाग, म्हणजे तो या भागाचा आपल्याला वाचन करा, व्हिडिओज पहा किंवा क्लासेसमध्ये शिकवले ते करा, पण हा तिथून तुम्हाला नॉलेज घ्यायचंय। स्किल्स काय पाहिजे? हा नॉलेज जोपर्यंत जो पेपर चेक करणं तोपर्यंत पोहोचणार नाही, तोपर्यंत काही मार्क्स मिळणार नाहीये, तोपर्यंत पोस्ट मिळणार नाही।
मग जर राज्यसेवा देत आहे तर मी सर्वात इम्पॉर्टंट स्किल म्हणणार आणि बऱ्याच विद्यार्थ्यांकडून जे इग्नोर होतं ते आहे आन्सर रायटिंग. पेपरमध्ये आपल्याला लिहून दाखवायचं आहे, जो आपण वाचलेला आहे वाचून नाही दाखवायचंय. आणि आपण याची प्रॅक्टिस करत नाही, आपण वाचनाला जास्त वेळ देतो आणि लिहिण्याला कमी देतो. मी हे म्हणत नाही की उलट करा म्हणून, पण या लिहिण्याला एवढा कमी वेळ देतो की त्यामुळे पेपर तर क्लिअर होणार नाहीये आणि वाचण्याला जास्तच वेळ देतो. राईट. मग अजून काय आहे, मॅथ रिझनिंगचा भाग आहे, तिथं प्रॅक्टिस केल्याशिवाय होणार आहे का? नाही. ठीक आहे की इथं राज्यसेवामध्ये तो क्वालिफाईंग आहे, पण थोडीफार तरी प्रॅक्टिस पाहिजे. त्यानंतर रिव्हिजन शिवाय मी तर म्हणतोय की थोडं कमी वाचत चालेल, पण रिव्हिजन जो वाचलेला भाग आहे ना तो रिव्हिजन केलं नाही ना काहीच अर्थ नाहीये, म्हणजे तो टाइम वेस्ट झालाय तुमचा वाचण्यामध्ये असं समजा. त्यामुळे रिव्हिजन पाहिजे. एमसीक्यू प्रॅक्टिस तुम्हाला वाटेल की सर फक्त मेन्स मध्ये आन्सर रायटिंग प्रॅक्टिस केली होती, एमसीक्यू प्रॅक्टिस करायची गरज नाही. नाही, जसं आपण वाचलेलं आहे, जसं पुस्तकात दिलेलं आहे तसा तसा पेपरमध्ये विचारल्या जात नाही. तसे काही प्रश्न विचारले जाईल, पण काहींमध्ये आपल्याला लॉजिक वापरावं लागतं. काही इकडून तिकडून फिरून वगैरे प्रश्न विचारतात. कुठं आपल्याला प्रश्न येत नाही तिथे एलिमिनेशन मेथड आहे, काही लॉजिक आहे, काहीतरी तुक्का कसा मारायचा त्याची पण प्रॅक्टिस आहे. ह्या सर्व बाबी या एमसीक्यू प्रॅक्टिस मध्ये येणार. बरोबर. बरं, तुम्हाला आन्सर रायटिंग करायचंय किंवा एमसीक्यू सॉल्व्ह करायचंय, पण पेपरच्या वेळेस अख्खे जे काही तुमच्याकडे बुक्स असतील ते काही वेळेवर तर वाचून होणार नाही आहे एक दिवसाआधी. मग अशा वेळेस काय तर आपल्याला नोट्स पण काढता आले पाहिजे. नोट्स कधी काढायचे, कसे काढायचे याचा एक व्हिडिओ मागच्या आठवड्यात मी घेतलेला आहे, नक्की बघा, नक्की बघा. मग आपल्याला हे स्किल पण आपल्याकडे असायला पाहिजेत. फक्त नॉलेज असून चालणार नाही, खात्रीने सांगतोय. म्हणजे मी जर फक्त पुस्तक वाचतोय आणि तुमच्यापर्यंत शिकवायला येतोय ना, नाही होणार आहे. मी जर तुम्हाला माझं शिकवणं आवडत असेल तर हे माझ्या मागच्या 8-9 वर्षांची प्रॅक्टिस आहे. मुद्दा क्लिअर करा की स्किल साठी वेळ द्यावा लागतो. तुम्हाला सायकल गाडी चालवता येत असेल आणि चांगलं चालवता येत असेल, का चांगलं चालवता येत आहे? कारण प्रॅक्टिस केलेली आहे म्हणून. मला याची खात्री आहे की इथून अजून 4-5 वर्षानंतर मी अजून चांगला शिकवणार आहे. मी अजून चांगला एक्झाम ओरिएंटेड अभ्यास तुम्हाला करून तुम्हाला शिकवणार आहे, मला याची खात्री आहे. मी अजून चांगले तुम्हाला नोट्स देणार आहे पुढच्या 4-5 वर्षानंतर. मग म्हणायचं नाही कोणी की सर आमच्या वेळेस तसं शिकवलं, आता तर खूप भारी शिकवताय म्हणून. करेक्ट. दिस इज स्किल. ही बाब आपल्याला मान्य करावी लागणार आहे. म्हणजे आपल्याला 2 फ्रंटवर काम करायचं, एवढं तर क्लिअर झालं. नॉलेज आहे आणि स्किल आहे. दुसरं अजून काय? आता बघा, आता आपण येऊ टाइम टेबलकडे, आणि या टाइम टेबलमध्ये तुम्हाला दोन्ही बाबी इन्क्लूड करायच्या आहेत. टाइम टेबलमध्ये फक्त वाचन करा वाचन करा वाचन करा नाही. टाइम टेबलमध्ये फक्त विषय घेतलेत, त्यातले चॅप्टर घेतले, डिवाइड केलेत नाही. मी आज तो भाग इथं बोलणार पण नाही आहे, तो बोलणार पण नाही आहे. मी ज्या गोष्टी विद्यार्थी जनरली अवॉइड करतात आणि ते रोजच्या तुमच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये असायला पाहिजे त्यावर बोलणार आहे. मग कोणकोणते आहेत? यामध्ये तुम्हाला सांगितलं की नॉलेजसाठी रीडिंग आणि बाकीचे काय तर स्किल्स त्यावर पण प्रॅक्टिस करायची आहे, त्याला पण वेळ द्यायचा आहे, तर ते आपण डिसाईड करणार आहोत. आता काय म्हटलं मी तुम्हाला, असा फॉर्म्युला सांगतोय की जो जनरली सर्वांसाठी कामात येईल. तुमच्याकडे जो पण टाइम आहे, तुम्ही फुल टाइम अभ्यास करणार आहे तर 10 ते 12 तास सगळे अभ्यास करत असतात. कोणी वर्किंग असेल तर जॉबला जायच्या आधी 2-3 तास काढा, जॉबवरून आल्यानंतर 3-4 तास काढा, असं करून करून 5-6 तास काढा. कोणी हाऊसवाईफ आहे ते कदाचित घरकाम करता करता त्यातून कदाचित 6-7 तास काढू शकत असेल. कॉलेज स्टुडंट आहेत, आता जर फर्स्ट इयरला आहे, सेकंड इयरला आहे, तर कदाचित स्टॅटिकवर जास्त भर द्या, करंट अफेअर्सवर तेवढा भर देऊ नका. जर कोणी लास्ट इयरला आहे तर कॉलेजच्या व्यतिरिक्त जर शक्य जर होत असेल, कॉलेज जर मॅन्डेटरी नसेल तर मग जास्तीत जास्त वेळ द्या. पण करायचं काय की तुमच्याकडे जो पण वेळ आहे तो कसा डिवाइड करायचा आहे. अगदी सुरुवात करताय तुम्ही तर ऑब्व्हियस आहे की जोपर्यंत नॉलेज नाही आहे तोपर्यंत रिव्हिजन होणार नाही, तोपर्यंत नोट्स बनणार नाही, तोपर्यंत आन्सर रायटिंग होणार नाही. त्यामुळे अगदी जर तुम्ही नवीन आहात तर जास्त वेळ ऑब्व्हियस आहे की आपल्याला नॉलेज गेनिंगला जायला पाहिजे. त्यामुळे रीडिंग आणि नोट्स मेकिंगला, म्हणजे जो तुम्ही वाचता आहे सुरुवातीच्या काळामध्ये अगदी पहिल्या रीडिंग मध्ये नोट्स मेकिंगची गरज पण नाही आहे, हे लक्षात ठेवा. पूर्ण वेळ हा रीडिंगला, अर्धा वेळ, पूर्ण तुमचा अभ्यासाचा अर्धा वेळ हा तुमचा वाचण्याला गेला पाहिजे. जर तुमची हे आता तिसरी रीडिंग पर्यंत तुम्ही पोहोचले तर त्यामध्ये मग नोट्स मेकिंग, थोडा वेळ तुम्हाला रीडिंग मध्ये, थोडा वेळ तुमचा नोट्स मेकिंग मध्ये जायला पाहिजे. म्हणजे रीडिंगचा भाग असं मी कन्सिडर करतो की नोट्स मेकिंग आहे म्हणून, कारण नोट्स काढताना वाचावं लागतंच. मुद्दा क्लिअर झालाय.
सुरुवात कुठून करायचं अगदी नवीन आहे. पॉलिटी, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स हे कोर सब्जेक्ट आहे. मी तुम्हाला परत इथे एक मिस झालेला आहे, पॉलिटीच्या आधी हिस्ट्री ऍड करा, कारण हिस्ट्रीचा काही भाग हा पॉलिटीमध्ये गरजेचा असतो. त्यामुळे हिस्ट्री करा, हिस्ट्री नंतर पॉलिटी करा, मग जॉग्राफी करा. जॉग्राफी आणि इकॉनॉमिक्स मध्ये काही भाग हा कॉमन पाहायला मिळतो. जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट हे रिलेटेड भाग आहे, ते करता येईल तुम्हाला, राईट. त्यानंतर मग आता उरलेला 50% वेळ कुठं घालवायचा आहे? रिव्हिजन मध्ये. रिव्हिजन मध्ये घालवायचा आहे. म्हणजे समजा की तुम्ही 10 तास अभ्यास करताय, तर 5 तास तर गेले रीडिंग मध्ये, बरोबर. तर 5 तास जर तुम्ही वाचन करताय, तर झोपायच्या आधी 1 तास काय रिव्हिजन नाही करू शकत का आपण? अरे करू शकतोय की नाही? बरोबर. नेक्स्ट, जो भाग वाचलेला आहे त्यावर 1 तास तरी प्रॅक्टिस करा, एमसीक्यू प्रॅक्टिस करा. जो भाग वाचलेला आहे त्यावर थोडं समजून घ्या की प्रश्न नेमके कसे विचारले जातात, त्यामध्ये त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये कोणकोणते पॉइंट ऍड करता येईल, आणि थोडंफार काहीतरी लिहून पहा. मी हे म्हणत नाही की तुम्हाला लगेच आजपासून जर तुम्ही आन्सर रायटिंग सुरू केलं तर लगेच एक्झाम ओरिएंटेड जसं एक्झामला पाहिजे तसं तुम्हाला लिहिता येईल म्हणून. बघा, जर मला सायकलच्या रेसिंग मध्ये जर पार्टिसिपेट करायचे आणि मी आजपासून सायकलिंगला शिकतोय, सायकल चालवणं शिकतोय, पण माझा अल्टिमेट एम काय? सायकलच्या रेसमध्ये भाग घ्यायचा आहे. तर सर्वात आधी मला काय करावं लागेल? अरे मला आधी सायकल चालवणं शिकावं लागेल. मग त्यानंतर शिकल्यानंतर मग मी टेक्निक्सवर येणार की नेमकं माझी स्पीड कशी वाढवता येईल. आधी हळू जायचं की नंतर हळू जायचंय, आधी फास्ट जायचंय की नंतर फास्ट जायचंय, ह्या सर्व काही टेक्निक ते नंतर शिकता येईल, पण आधी सायकल चालवणं शिकावं. म्हणून मी तुम्हाला हे म्हणतोय की आन्सर रायटिंग करायचंय ना, आजपासून काय करता येईल? कोणता तरी एखादी मुद्दा जर करंट अफेअर्स मध्ये आहे किंवा तुम्ही वाचलेला आहे त्यावर स्वतःच एक प्रश्न बनवा, किंवा डायरेक्ट चॅट जीपीटी टाका आणि मला म्हणा की मला एक सोपा प्रश्न एमपीएससी ओरिएंटेड पण सोपा प्रश्न बनवून दे. तुम्ही जो भाग वाचलेला आहे तो वाटेल त्याचीच फोटो टाकून द्या, तो प्रश्न बनवून देईल, आणि वाचल्यानंतर काही 2-4 तासानंतर किंवा सकाळी वाचताय सायंकाळी त्यावर त्या प्रश्नावर उत्तर लिहून पहा. मी हे परत नाही की तो प्रश्न एक्झाम ओरिएंटेड असायलाच पाहिजे, नाही. मी हे म्हणत नाही की तुमचं उत्तर एक्झाम ओरिएंटेड असायला पाहिजे, नाही. अरे पण आधी लिहायला तर शिका. आधी ते एका प्रश्नाला तुम्हाला जनरली 7 ते 8 मिनिटांमध्ये किंवा 9 मिनिटांमध्ये एक उत्तर लिहावं लागतं. कमीत कमी आता 10-12 मिनिटांमध्ये किंवा 15 मिनिटांमध्ये एक उत्तर लिहायला तर शिका, मग तो वेळ कमी करता येईल ना. त्यासाठी तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की नाही आता काय तर मला लिहिता तर येतंय, मग आता मला थोडी टेक्निक डेव्हलप करावं लागेल की एक्झाम ओरिएंटेड कसं. मग त्यासाठी माइंड मॅप तयार करण्याची सवय करा. म्हणजे एका मिनिटामध्ये माइंड मॅप तयार करायचे, उरल्या मिनिटामध्ये उत्तर लिहायचंय. त्यात मुद्दे पण सुटत पण नाही आणि उत्तर पण चांगला होतो. मग तुम्हाला हळूहळू डायग्राम्स, त्यामध्ये त्या उत्तरावर डायग्राम्स काढायला शिकावं लागणार आहे. तुम्ही म्हणाल की नाही मला आजच काहीच करायचं, तर होणार नाहीये ना. म्हणून काय म्हणतोय मी की आन्सर रायटिंग हे स्किल आहे, तर थोडा थोडा वेळ रोजचा त्याला द्या. किती द्यायचा आहे? जर तुम्ही 10 तास टोटल देताय तर 1 तास द्यायचा आहे ना रे. मी हे म्हणतोय. करंट अफेअर्स परत सांगतोय की पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षाला कॉलेजच्या तर करंट अफेअर्स आताच अभ्यास करू नका, सध्या स्टॅटिकवर जास्त भर द्या. करंट अफेअर्स कोणी मग बाकी जे आहे ज्यांना लगेच 2027चा अटेम्प्ट द्यायचा आहे, करंट अफेअर्स आतापासूनच वाचणं सुरू ठेवायचं. पण करंट अफेअर्स इग्नोर करायचं नाहीये, आणि करंट अफेअर्स हा फार जास्त डायनामिक भाग आहे. त्यात अनसर्टेनिटी जास्त आहे, अनिश्चितता जास्त आहे, आणि तुम्ही दिवसातले त्यातले म्हणजे या 10 तासापैकी जर 3 तास आणि 4 तास जर फक्त करंट अफेअर्सला देताय तर समजून जा की तुमचा पेपर क्लिअर होणार नाहीये. म्हणजे तुम्ही अशा भागाला जास्त वेळ देताय जिथून मार्क्स मिळतीलच याची खात्री नाही. त्यामुळे करंट अफेअर्स ठीक राहा की 10% वेळ द्यायचा आहे. त्यानंतर इतर अजून काही असेल, काही नोट्स कलेक्ट करायचे, कोणता एखादी युट्यूबला व्हिडिओ पाहायचा आहे, तर त्याला पण डेडिकेटेड टाइम ठेवा. असं नको व्हायला की तुम्ही युट्यूबचे सकाळी उठले आणि युट्यूब लावलं आणि व्हिडिओ पाहत सुटले. असं करू नका, राईट. आणि विकेंडला काय करता येईल? तर तुम्हाला जे राज्य सेवा टार्गेट करतायत, तुम्हाला सीसॅट विकेंडला टार्गेट करता येईल. कारण सीसॅट हा क्वालिफाईंग आहे आणि सध्या तरी सोपा येत आहे. युपीएससीच्या लेवलचं झालेलं नाहीये अजूनपर्यंत. त्यामुळे सध्या सीसॅटला खूप वेळ देऊ नका. विकेंडला 4-5 तास द्या, आणि बाकीचा जो काही तुम्ही अभ्यास केलेला आहे ना त्याला एकदा रिवाईज कधी आठवड्याचा एकदा रिवाईज व्हायला पाहिजे. त्यामुळे मी विकेंडला म्हणणार की सीसॅट प्लस रिव्हिजन व्हायला पाहिजे.
तर आता तुम्हाला तुमचं डिवाइड करता येईल की तुमच्याकडे कोणता वेळ निघतोय, किती वेळ निघतोय. तुम्ही वर्किंग आहात तर मग कोणकोणता वेळ काढू शकताय. कदाचित असं पण होईल की ऑफिसमध्ये एखाद तास काढता येईल तुम्हाला, त्यामध्ये कोणती तरी एखादी ऍक्टिव्हिटी करता येईल. जो वाचून झालेला आहे त्यावरची जर 50 प्रश्न जर ऑफिसमध्ये घेऊन गेलेत आणि मार्क सॉल्व्ह करत बसलेत तर तिथं तुमची प्रॅक्टिस होईल. हाऊसवाईफ असंच मध्ये मध्ये कदाचित वेळ काढू शकतो. आले का लक्षात? त्यामुळे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. थोडंफार कमी जास्त इकडे तिकडे करता येईल कारण प्रत्येक जण वेगळ्या स्टेजला आहे. पण मला हे म्हणायचंय की फक्त रिडिंगवरच तुम्ही जर टाइम टेबल जर बनवत आहे की नाही माझ्याकडे 10 तास आहे तर मी 5 तास एक विषय वाचतोय, 5 तास दुसरा विषय वाचतो, तर होणार नाहीये. खात्रीने सांगतोय होणार नाही आहे. आले का लक्षात? त्यामुळे टाइम टेबल बनवताना आपल्याला स्किल्सचा पण विचार करायचा आहे, फक्त नॉलेजचा नाही. करेक्ट? आता बाकी काही अजून एक्स्ट्रा पॉईंट सांगतोय, एस्पेशली जे जॉब होल्डर्स आहेत, जे वर्किंग प्रोफेशनल आहेत किंवा जे कॉलेज स्टुडंट आहेत, जे पूर्ण वेळ देऊ शकत नाही पण टार्गेट आहे 2027, त्यांनी लक्षात ठेवा की तुम्हाला रूढ वाटेल पण तुम्हाला पर्याय नाही आहे. तुम्हाला तुमची झोप आहे ती कमी करावं लागेल. तुम्हाला उशिरा झोपावं लागेल, लवकर उठावं लागेल. 6 तास झोप आहे ते तिथपर्यंत आणा, 6 तासापर्यंत. कारण 8 तास जर तुमचा जॉब आहे, 1 तास ट्रॅव्हलिंग मध्ये जातोय आणि 6 तास झोपेमध्ये जात आहे, 2 तास इतर कामांमध्ये जात आहे, तर 24 तासांपैकी किती गेलेत बघा? 8, 9 आणि 6 15 आणि 2 किती तर 17. राहिले किती आता? फक्त 7 तास राहिलेत. मी हे म्हणतोय की 6 ते 7 तास नाही पण 6 तास जरी काढले ना तुम्ही, 6 तास बरोबर ना? किती झाले? 9 6 15 9 17 3 4 यस 7 तास. मी म्हणतोय की 7 तास नाही, अजून 1 तास मिसलेनियस मध्ये टाकू. 6 तास तुम्ही जर काढून जर शकलेत तरी पण उत्तम आहे, तरी पण करू शकताय. बरोबर? पण यासाठी झोप 6 तास करावी लागेल. आता तुम्ही म्हणाल की सर यावर तब्येतीवर परिणाम होतो. बघा, माझा यावर कोणी कदाचित मला याला विरोधही करतील, पण माझा यावर ठाम विश्वास आहे की आपण झोप किती घ्यायला पाहिजे यासाठी ना 2-3 फॅक्टर्स कारणीभूत ठरतात. कोणी म्हणते सर 8 तास झोप पाहिजे, नाही तर अरे हो माहित आहे, पण हे लक्षात ठेवा की झोप किती व्हायला पाहिजे त्यासाठी स्ट्रेस लेवल ते पण मॅटर करते आणि आपला डाएट तो पण मॅटर करतो. आणि जर आपण कंट्रोल करू शकलो, आपण मेडिटेशन जर करतोय, आपण डाएट प्रॉपर फॉलो करतोय, तर मला हे म्हणायचंय की आपण हे 6 तासापर्यंत आणूनही फिट राहू शकतो. हा माझा विश्वास आहे. तुम्हाला काय वाटते नक्की चॅट बॉक्स मध्ये कळवा. पण जर तुम्ही रिझल्ट ओरिएंटेड आहे की नाही मला रिझल्ट काढायचाच आहे 2027 मध्ये, काय करायची गरज पडेल ते जर करायची गरज पडली ना तरी पण मी करणार, तर मग तुम्हाला हे करावं लागेल जर तुम्ही रिझल्ट ओरिएंटेड आहे तर. करेक्ट? आणि तेच मगाशी पण सांगितलं मी तुम्हाला की जर तुम्ही कॉलेजला जायच्या आधी किंवा ऑफिसला जायच्या आधी 3-4 तास काढू शकताय तर बेस्ट आहे. जो नॉलेजचा पार्ट आहे त्यामध्ये एंड करा. दुसऱ्या स्लॉटमध्ये इतर जे ऍक्टिव्हिटीज आहेत ते तुम्हाला करता येईल. नेक्स्ट, मेनली फोकस ऑन रिडिंग. कधी तर या आधीच्या टाइम मध्ये जो पहिला जो स्लॉट आहे तो ऑफिसला जायचा आधी सकाळचा वेळ आहे तो अगदी फ्रेश टाइम असतो तो. राईट? त्यानंतर विकेंडला असा काहीसा युटिलाइज करायचे की हा 6 ते 10 तास नाही झाले पाहिजे विकेंडला, अजिबात नाही. 6 तास गेले, 2 तास इतर मध्ये गेले, तर आता तुमचे 8 तास गेले, 24 पैकी 8 गेले, 16 तास तुम्हाला अभ्यास करता यायला पाहिजे या विकेंडला. तर असं समजा, आणि हे जर केलं तर तुम्ही सहज जे फुल टाइम आहे ना त्यांच्या अभ्यासाला मॅच करणार, सहज करणार. नेक्स्ट, कॅन रिप्लेस न्यूजपेपर बाय व्हिडिओ. आता टाइम कसं वाचवता येईल, कसं चोरता येईल, तर न्यूजपेपर ना मी तुम्हाला सांगितलं हा डायनामिक पार्ट आहे आणि रोज न्यूजपेपर वाचून ते काही लक्षात तर राहत नाही. बरोबर? तो खरंच टाइम वेस्ट आहे. आणि म्हणून ना आता युट्यूबला बरेच काही व्हिडिओ पण पाहायला मिळतात. इव्हन करंट अफेअर्सचे व्हिडिओ आपल्या पण चॅनल आहे, पवन सर घेतात, त्यांचे व्हिडिओ पहा, तुमचा बराचसा वेळ वाचेल. राईट? हे तुम्हाला फार जास्त बेनिफिशियल असेल. ऑल क्लिअर? म्हणजे जे जॉब करतायत, जे कॉलेज स्टुडंट आहेत त्यांसाठी हे काही स्पेशल पॉइंट्स आहेत. ऑल क्लिअर? मुद्दा क्लिअर झालाय सर्वांना? चला, बाकी या व्यतिरिक्त म्हणजे मी आता बऱ्यापैकी ट्राय केलं माझ्या बाजूने की तुम्हाला टाइम टेबल बघतो आणि कोणकोणत्या बाबी कन्सिडर करायला पाहिजे तुमची कंडिशन काही जरी असली तरी पण. या व्यतिरिक्त जरी काही डाऊट आहे तर बघा हा नंबर आहेच दिलेला आहे. आणि आपली जर बॅच जॉईन करायची तर स्वराज्य 3.0 बॅच आहे. लक्षात ठेवा यामध्ये तुम्हाला प्रॉपर प्रिलिम, मेन्स,
मेन्स इंटरव्ह्यू सर्व तिन्ही टप्प्यांचा शिकवल्या जाणार. यामध्ये प्रिलिम साठी एमसीक्यू प्रॅक्टिस ते पण होईल, सीसॅट पण कव्हर होईल, मेन्स साठी आन्सर रायटिंग प्रॅक्टिसही होणार. मेन्स मध्ये काही विषय जसा एथिक्स सरळ एक एक सरळ विषय आहे, एसएचा एक डायरेक्ट सरळ विषय आहे ना, खूप मोठे मोठे विषय. मग ते जर तुम्हाला डायरेक्ट ते पण इथं शिकवल्या जाणार, तो पण भाग कव्हर केला जाणार आहे. एनसीआरटी फाउंडेशन इथं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे, 18 बुक्स तुम्हाला घरपोच येतील आणि मेंटॉरशिप नाही तर ऑफिसर्स मेंटॉरशिप आहे आपल्या बॅच मध्ये. नेक्स्ट लाईफ टाइम साठी तुम्हाला बॅच मिळत आहे की तुमचं सिलेक्शन होतपर्यंत मिळत आहे. असं नाही आहे की जर परीक्षा क्लिअर झाली नाही म्हणून काय झालं तर बॅचही संपली आता अभ्यासही कुठं करून नाही. इथं रिव्हिजन साठी तुम्हाला रेकॉर्डेड सेशन हे अनलिमिटेड टाइम्स पाहता येतात, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असतात, रेकॉर्डेडवर कोणतीही बंधन नाही. आणि ऍक्सेस कधीपर्यंत लाईफ टाइम साठी आहे. याच पद्धतीने ब्रह्मास्त्र बॅच आहे जी कंबाईन साठी आहे, प्रिलिम मेन्स इथं पण कव्हर होईल, इथं पण मेंटॉरशिप प्रोग्राम आहे. लक्षात ठेवा आपल्या सर्व बॅचेसवर भरपूर डिस्काउंट आणि नो कॉस्ट ईएमआय असतो, इन्स्टॉलमेंट मध्ये सुद्धा तुम्हाला फीस भरता येते. तर ते किती असणार, टोटल फीस किती असणार, त्यासाठी माझा नंबर दिलेला आहे ना, त्यावर डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा. क्लिअर. चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया आपण. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.